चला, ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट बघत आहे ती गोष्ट आता तोंडावर आलेली आहे, म्हणजे ती कोणती तर वानखेडेबाईचं आंदोलन. आणि ते आंदोलन कशासाठी तर महिलांवर अत्याचार होतात, अन्याय होतात, महिलांवर जे रेप होतात, बलात्कार होतात आणि हे झाल्यानंतर किंवा त्यांच्या चारित्र्यावर डाग उडवले जातात, महिलांना बदनाम केलं जातं. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा महिला पोलीस स्टेशनला जातात तेव्हा पोलिस त्यांची केस घेत नाहीत किंवा त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, असं वानखेडेबाईचं म्हणणं आहे. तर त्यांनी एकदाच सांगून टाकलं, कारण ह्या आधी त्यांनी भरपूर वेळा सांगितलं होतं की मी ह्या तारखेला मोर्चा करणार आहे, मी ह्या तारखेला उपोषणाला बसणार आहे, पण ती तारीख कधी आलीच नाही. पण एकदाची ह्या आंदोलनाची तारीख आलेली आहे, ती तारीख आहे 5 आणि 8 तारखेला सगळ्याला जमायला सांगितलेलं आहे. आणि वानखेडेबाई पत्रकारांना पण बोलवलेलं आहे, पत्रकार पण समोर येणार आहेत. आणि या गोष्टीची मी आतुरतेनं का वाट बघत आहे माहिती आहे तर वानखेडेबाईनं असं म्हणजे जाहीर निवेदन केलेलं आहे की ज्या महिलांवर अत्याचार अन्याय झालेला आहे आणि त्यांच्या केसकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलेलं आहे, अशा सगळ्या महिलांनी या, मी तिथं न्याय मिळवून देणार आहे. 8 तारखेला सगळ्या महिला जमा व्हा. जसं की जरांगे पाटील सांगत होते की गोरगरिबांच्या मुलांना न्याय मिळण्यासाठी मी उपोषण करत आहे, उपोषणाला बसणार आहे, म्हणजे 25 तारखेच्या उपोषणाचा विषय बसणार आहे किंवा ह्याच्या आधीच्या पण उपोषणाला असतील बसणार आहे, सगळा समाज झाडून पाकडून या, असं जसं सांगत होते त्याच प्रकारे वानखेडेबाई पण सांगत आहेत की ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेले आहेत त्यांनी या, आणि ज्यांच्या पोलिसांनी केस घेतलेली नाहीत, पोलिसांनी केसकडे दुर्लक्ष केलेलं आहे, हुसकावून लावलेलं आहे, तर त्यांनी प्रत्येकाने या, मी तिथं न्याय मिळवून देणार आहे. फडणवीस साहेबांचं या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे असं वानखेडेबाईंचं म्हणणं आहे. काहीतरी मध्ये ती प्रकार झालेला आहे खडसे का काहीतरी महिलांचा, तर तिथलं कसं काही त्यांनी प्रकरण उचलून धरलं, पण आमच्या गोरगरिबांना फडणवीस साहेब न्याय देत नाहीत असं वानखेडेबाईंचं म्हणणं आहे. बरं झालं ती तारीख एकदाची आलेली आहे, कारण मी वाट बघत होते त्या तारखेची. का तर वानखेडेबाई ह्या सत्यमूर्ती आहेत, बरोबर. तर मग त्या स्वतःच महिलांवर कशा अन्याय करतात, त्या स्वतःच महिलांवर कशा अन्याय करतात. जर एखादी व्यक्ती महिलांच्या खरंच साईडकडून असेल तर ती व्यक्ती महिलांवर कधीही अन्याय करत नाही. कारण जरांगे पाटील ही गोरगरिबांच्या साईडकडून आहेत, तर जरांगे पाटील कधीच गोरगरिबांवर अन्याय करत नाहीत. आतापर्यंत जरांगे पाटील हे शिवीगाळ केले असतील, वाईट बोलले असतील, ते कुणाला बोलत होते, सत्तेत असलेल्या सरकारला. कुणाला बोलत होते, सत्तेत असलेल्या सरकारला. आणि त्या बोलण्याचं कारण काय होतं, आता वानखेडेबाईचं म्हणणं होतं की तो शरद पवारांना कधी बोलला नाही, अमक्याला कधी बोलला नाही. पण शरद पवार हे ज्या वेळेला आपण उपोषणाला बसलो किंवा ज्या वेळेला आंदोलन चालू केलं जरांगे पाटलांनी, त्यावेळेला सत्ता ही शरद पवारांची नव्हती, त्यामुळे ते कदाचित शरद पवारांना बोलले नसतील. त्यामुळे वानखेडेबाईनं लगेच शरद पवारांवर आणि जरांगे पाटलांवर टीका चालू केली. तर आत्ता जे वानखेडेबाई आहेत, ह्या वानखेडेबाईंनी आता आंदोलनाला बसणार आहेत 5 तारखेला आझाद मैदानावर. ते आंदोलन आहे महिलांसाठी. पण जर स्वतः वानखेडेबाईच महिलांवर अत्याचार करतात, त्याला न्याय कोण देणार. स्वतःच वानखेडेबाई महिलांवर अत्याचार करतात आणि अशा कितीतरी महिलांचं म्हणणं आहे, आणि त्या महिलां पण येणारच आहेत असं त्या महिलांचं म्हणणं आहे की आम्ही पण पुरावे घेऊन जाणार आहोत की वानखेडेबाईंना आमच्यावर अशा प्रकार. ज्या दिवशी त्यांची पत्रकार परिषद आहे, ज्या दिवशी पत्रकार येणार आहेत, तर पत्रकारांच्या समोर, कॅमेऱ्याच्या समोर मी पण, आता वैयक्तिक बाकीच्या बायकांचं सोडा, त्या येतील नाही येतील ते त्यांचे प्रश्न आहेत, बरोबर. पण मी स्वतः जाणार आहे, तेही न्याय मागायला. कारण ह्या घटनेला 1.5 महिना झालाय, तरी वानखेडेबाईंनी मला काय कुठले पुरावे दिलेले नाहीत. आणि ह्याचं कारण असं आहे की वानखेडेबाईंनी स्वतःच माझ्या चारित्र्यावर डाग लावलेले आहेत. वानखेडेबाईंनी कुठलेही पुरावे नसताना भुंकलेले आहेत स्वतःच, तेही सोशल मीडियावर एका स्त्रीची अब्रू घालवलेली आहे. आणि अब्रू घालवून सुद्धा, आणि ते पण कुठलीही पर्सनल दुश्मनी नसताना वैचारिक वादातून. आता वैचारिक वादमध्ये कोणते, तर जसं की वानखेडेबाईंना जरांगे पाटलांचे विचार पटत नव्हते, जरांगे पाटील समाजाला फसवत आहेत असं वानखेडेबाईला वाटत होतं. त्याच प्रकारे मला असं वाटत होतं की बाबा जरांगे पाटील योग्य आहेत, जरांगे पाटलांनी समाजाला फसवलंय, असं कुठलेही पुरावे नाहीत किंवा कुठेही आणखीन सिद्ध झालेलं नाही. जरांगे पाटलावर SIT चौकशी लावली, पण कुठल्याही चौकशीत असं सिद्ध नाही झालं की जरांगे पाटलांनी गोरगरिबाला लुटलंय किंवा गोरगरिबांकडून खंडण्या वसूल केल्या. स्वतः वानखेडेबाईवर खंडणीची केस आहे, पण वानखेडेबाईचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत त्या याचं शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत कुणीही गुन्हेगार ठरत नाही, योग्य आहेच. तर वानखेडेबाईंची खराब प्रकारे एडिटिंग होती, असं होतंय तसं होतंय. आणि असं होत असताना वानखेडेबाई ह्याच्यात गेलेले आहेत पोलीस स्टेशनला, पण पोलिसांनी ह्या गोष्टीची दखल घेतली नाही.
आणि पोलिस सांगतात की तुम्ही सायबरमध्ये जावा, सायबरमध्ये गेलं तर सांगतात की तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करा. आणि वानखेडेबाईंचं असं म्हणणं आहे की सायबरमध्ये किंवा पोलीस स्टेशनला एक टेबल असला पाहिजे किंवा सायबरमध्ये पोलिसांचं एक टेबल असलं पाहिजे. त्यांचं ते काय म्हणतात आपल्याला काही कळत नाही, विषय सोडा. पण मी माझा अनुभव सांगते. वानखेडेबाईच्या पोलिसावर आरोप करतात, असतील 1-2 पोलीस असतील की स्त्रियांना टार्गेट करत असतील, ट्रोल करत असतील वगैरे वगैरे. पण मी माझा अनुभव सांगते. ज्या वेळेला मी टिकटॉकचा व्हिडिओ बनवत होते, टिकटॉकला व्हिडिओ बनवत होते, त्यावेळेला मी वानखेडेबाईचीही बघत होते. पण ज्या वेळेला मी टिकटॉकला व्हिडिओ बनवत होते त्यावेळेला माझं अकाउंट खूप मोठं होतं, खूप म्हणजे खूप. आणि मग टिकटॉकला त्यावेळेला देवाधर्माची विटंबना जास्त केली जायची. असं दगडाचे देव बनवायचे त्याला म्हणजे. आणि एक मुलगा होता ह्याचा संभाजीनगरचा, आणि तो मुलगा हे अशाच प्रकारे व्हिडिओ बनवायचा, देवाधर्माच्या विरोधातले, देवाधर्माला शिवीगाळ दिलेली. त्या मुलाला मी वाईट प्रकारे बोलले, त्या मुलावर मी व्हिडिओ बनवला. त्या मुलानं काय केलं माहितीये का, तर माझी खूप घाणेरड्या प्रकारची एडिटिंग केली, तिथं केळं फिळं लावले आणि तो सोशल मीडियावर टिकटॉकला व्हिडिओ सोडला. तो मी व्हिडिओ पाहिला. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले. मला हे पोलीस स्टेशनला हेच सांगितलं की त्या मुलाचा काय फोन नंबर वगैरे आहे का. मी म्हटलं नाही, हे टिकटॉकचा अकाउंट आहे. मग त्यांनी सांगितलं सायबरमध्ये जावा. पुण्यामधल्या छत्रपती शिवाजीनगरच्या सायबरमध्ये मी गेले. तर मी सायबरमध्ये गेलेली असताना मला तिथल्या माझ्या पोलीस बहिणी आहेत, पोलीस भाऊ असतील, त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे मदत केली. ऑनलाईन कंप्लेंट तर करायला सांगितली, पण त्यांनी माझी कंप्लेंट घेतली. ऑनलाईन कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी स्वतः ऑनलाईन कंप्लेंट करून दिली. ऑनलाईन कंप्लेंट केल्यानंतर त्या मुलाचा ॲड्रेस वगैरे सगळा तपास लागला. म्हणून मी स्वतः सांगितलं की संभाजीनगरचा होता. आणि मग ॲड्रेसचा वगैरे तपास लागल्यानंतर हे जे सायबरमधले पोलीस आहेत, माझे बंधू बहिणी, त्या पोलिसांनी संभाजीनगरच्या पोलिसांना फोन केला की असा असा ॲड्रेस आहे त्या मुलाचा, त्या मुलगा असा असा एका स्त्रीची खूप घाणेरड्या प्रकारे एडिटिंग करत आहे. स्त्री देवा धर्माची जी विटंबना होत आहे त्या विटंबनेवर ह्या स्त्रीनं आवाज उचललेला आहे. आणि त्यामुळं तो मुलगा ह्या स्त्रीची वैयक्तिक खूप घाणेरड्या प्रकारे एडिटिंग केलेली आहे. मग त्या मुलाला तिथं बोलवून घेतलं. मुलाला बोलवून घेतल्यानंतर पोलिसांनी त्या मुलाला चांगला जाब विचारला, चांगलं झापल्यानंतर त्या स्वतः मुलानं व्हिडिओ डिलीट मारले आणि त्या मुलानं फोनवरच माफी पण मागितली. यापुढं मी असं काहीही करणार नाही म्हणून सांगितलं. आणि मग हेच सांगितल्यानंतर मला इथं सायबरमध्ये पोलीस स्टेशनला पण विचारले गेले की तुम्हाला काय त्या मुलावर केस वगैरे करायची आहे का. पण त्यावेळेला मी घरच्या बंधनामुळे सांगितलं की मला काय पुढचं पाऊल टाकायचंच नाही की त्यामुळे, कारण त्यानं माफी मागितली, तिथं विषय संपला. यापुढे अशी एडिटिंग करणार नाही किंवा मी यापुढं देवाधर्माविषयी असं काय वाईट बोलणार नाही म्हणून त्या मुलानं सांगितलं. आणि मग त्या मुलानंही सांगितलं की जो मी व्हिडिओ बनवला होता त्या मुलावर तो पण व्हिडिओ डिलीट करा. मी पण तो टिकटॉकचा व्हिडिओ डिलीट केला. त्या मुलानं पण माझे व्हिडिओ डिलीट केले. आणि अशा प्रकारे मला वैयक्तिक अनुभव आहे. छत्रपती शिवाजीनगरच्या सायबरच्या पण पोलिसांनी आणि पोलीस स्टेशनच्या पण पोलिसांनी खूपच चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. पण उठसूट तुम्ही चुकीचे केस करत असताल, उठसूट तुम्ही बायकाली ट्रोल करत असताल, उठसूट तुम्ही बायकाली घनघन शिवीगाळ करत असताल, कुणाला बी नको नको ते बोलत असाल आणि उठसूट तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन बसत असताल, तर अरे ते पोलिस वैतागतील ना तुमच्या स्वभावाला. कारण पोलिसाला तेवढंच काम नाही. मला एक सांगा, इथं चोरी चपाटी झाली, पोलीस बोलवा. खून खराबा झाला, पोलीस बोलवा. सगळ्या गोष्टीत पोलिसाला बोलवते. बिचारे घरी रात्री झोपलेले असले आणि फोन आला तर उठून जातात. असतील 1-2 असतील काही जे दुर्लक्ष करतात ते, पण जातात. आणि तरी पण आपण पोलिसावर आरोप करतो. अरे ते पोलीस तुम्हाला म्हणले का की तुम्ही सोशल मीडियावर अकाउंट खोला, सोशल मीडियावर तुम्ही पर्सनल भांडणं खेळा. आता ही गच्ची प्रकरण हे पर्सनल भांडणं होते. सोशल मीडियावर तुम्ही एकमेकाला घाण बोला, भांडणं खेळा, उठसूट तुम्ही पर्सनल कुटाने करचाल, काही नको नको ते कुटाने करत बसचाल आणि ते पोलिसांना जाऊन सांगचाल की बाबा तुम्ही आमचं निस्तरा. त्यांना तेच फक्त काम आहेत का. हां, महिलांवर अत्याचार होत असेल, बलात्कार सारखे केसेस असतील किंवा त्यांचा विनयभंग असेल किंवा अनेक अशा महिलांवर केसेस असतील, त्या केसेसमध्ये जर पोलिसांचा हलगर्जीपणा असेल तर पोलिसांनी त्या ह्याची जर नाही दखल घेतली तर अवश्य तिथं जाब विचारणं गरजेचं आहे. पण तुम्ही हगलं मुतलं थोड्याला जर तुम्ही पोलीस आले नाही, तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, नाही मी समाजसेविका आहे, माझं असं आहे म्हणून तुम्ही मला विचारलंच पाहिजे, म्हणजे हम करो सो कायदा नाही चालणार ना. तुम्ही स्वतः सांगताय की ह्या देशाला संविधान लागू आहे आणि तुम्ही इकडून जय ज्योती जय क्रांती ह्या देशाला संविधान लागू आहे म्हणताय, मी संविधानाला मानते म्हणताय, आणि एकीकडे म्हणताय की कायदे कडक केले पाहिजे आणि कायद्यात बदल केला पाहिजे. म्हणजे कुठंतरी तुम्ही संविधानाचा पण अपमान करताय. कुठंतरी तुमचं असं म्हणणं आहे की जो कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे तो कायदा कडक नाही.
म्हणजे तुम्ही जरांगे पाटलांचं नाव पुढं करताय की संविधानाचा अपमान हे जरांगे पाटील करतात, आणि अपमान तर तुम्ही स्वतःच करताय. तुमच्या प्रत्येक शब्दात आहे की कायदे कडक केले पाहिजे, कायद्यात बदल केला पाहिजे. का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले कायदे ही कडक नाहीत का? मग बदल करण्याची गरज कुठं आहे? मी असं म्हणेल की कायद्यात बदल करण्यापेक्षा जे कायदे चालवायला आता बसलेले आहेत त्यांना स्ट्रिक्ट करा, त्यांच्यात बदल करा. माझ्या बाबासाहेबांनी कायदे एक नंबर लिहिलेत, आणि कुणाचाच असा बाप जन्माला नाही की बाबासाहेबांच्या कायद्यात बदल करून स्वतः कायदे लिहावी किंवा कायद्यात बदल करावा, असा कुणाचाही बाप आणखीन पैदा नाही झालेला. आणि तुम्ही एकीकडे सांगताय आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, आम्ही कायद्याला मानतो आणि ह्या देशाला संविधान लागू आहे, एकीकडे सांगताय आणि एकीकडे तर बोलताय की कायद्यात बदल केला पाहिजे, कायदे कडक केले पाहिजे. कायदे कडक आहेत, कायदे कडक आहेत, पण जे कायदे चालवायला आता बसलेले आहेत ते लोक कुठंतरी, काही लोक कुठंतरी चुकतायत. तर त्यांना अक्कल आणून देणं हे गरजेचं आहे. कायदे बदल करणं गरजेचं नाही. आपल्या देशाचे कायदे कडक आहेत आणि आपल्या देशाचं संविधान, गीता, रामायण ह्याच्यापेक्षा सुद्धा पवित्र आहे. आज ते संविधान आहे म्हणून महिलांना सगळे अधिकार आहेत. महिला आणि त्याच संविधानाच्या जोरावर आजकाल महिला पुरुषावर अन्याय करायला लागलेले आहेत, हेही लक्षात असू द्या. आणि आता मी खुश का झाले सांगते. आंदोलनाची तारीख फिक्स झाली तर. आणि ही वानखेडेबाई महिलांवर कशी अत्याचार करते सांगते. आता एक पहिलं प्रकरण होतं, जरांगे पाटलांच्या टोळीचं नाव दिलं, त्या टोळीला हिनं असंच परेशान केलेलं आहे. असं त्या बायकांचं म्हणणं आहे, माझं नाही. मला एका बाईने DM केलेला आहे आणि DM मध्ये तिनं सगळी हिस्ट्री सांगितलेली आहे की असा असा प्रकार झाला. तुम्ही ताई बोला, तुम्ही बिनधास्त बोलताय, तुमच्यात हिंमत आहे, आमच्यात तेवढी हिंमत नाही, तुम्ही बोला. त्यावेळेला मी त्या बाईला सांगितलं की बाई मला ही सविस्तर तुमच्या पर्सनल कुटाण्यातलं काही माहीतच नाही, आणि ज्या गोष्टी मला माहीत नाहीत, क्लिअर मला माहीत होत नाहीत, तोपर्यंत मी त्या गोष्टीवर वाच्य करू शकत नाही, स्पष्टपणे सांगितलं. पण हे का लागून वानखेडेबाईचेत नाही. एखादी बाई जर तिच्या विरोधात बोलायला गेली तर त्या बाईची सगळी आबरू काढणारी वानखेडेबाई, आणि आज उपोषणाला का बसणार आहे, आंदोलनाला का बसणार आहे माहिती आहे? बाईली न्याय मिळावा म्हणून. अगं बाई, तू एक लेडीज असून स्वतः बाईली किती न्याय देतीस? मी माझ्यावरून उदाहरण सांगते. बाकीच्या तुमच्या पर्सनल कुटाण्याशी, बाकीच्या बायकांशी मला काही घेणं देणं नाही, आणि असे फेक अकाउंट खोलायची सवय मला नाही. जी तू बोलली होती ना की माझे समर्थक येऊन तुम्हाला वाईट बोलतील, माझ्या काय वाईट बोलत असतील तर मी माझ्या समर्थकांना सांगते नका हो कमेंट करू, बोलू देत तिला. हे शब्द अशा आल्या तर दुसऱ्या दिवशी मला कमेंट यायला चालू झाल्या, आणि ते पण वानखेडेबाईचा फोटो होता त्या अकाउंटला. बरं ठीक आहे, ते असू देत. तर आता मी सांगते मी एवढी खुश का झाली. जी वानखेडेबाईंचं आंदोलन आहे तारीख फिक्स झाली की मी खुश झाले. कारण ज्या दिवशी वानखेडेबाई पत्रकार लोकांना बोलवणार आहे त्या दिवशी मी आवर्जून पत्रकार लोकांपाशी जाणार आहे डायरेक्ट. कारण वानखेडेबाईला बाईसोबत तिथं वाद घालून मला स्वतःच्या इज्जतीचा कचरा नाही करून घ्यायचा. आणि तिथं का जाणार आहे तर तुम्हाला सांगते. तुम्हाला माहीतच आहे, मी सोशल मीडियावर ह्या आधी पण सांगितलेलं आणि तुमच्या लक्षात आलं असेल की मला न्याय का पाहिजे. 1 महिना झाले जे वानखेडेबाईनं स्वतः खुद माझ्या इज्जतीचा कचरा केलता, माझ्या चारित्र्यावर डाग लावले होते, आणि त्या बाईनं आणखीन डाग पुसलेले नाहीत. कारण जो कोणी व्यक्ती आहे आता, आणि ते मी व्हिडिओ डाउनलोड केलेले आहेत, आणि ते व्हिडिओ मी पत्रकारांना दाखवणार आहे समोरासमोर की बाबा सत्य परिस्थिती काय आहे. पोलीस ह्या बाईची केस का नसतील घेत. जर समजा आता मी चुकीची नाही, माझ्यावर जर ही बाई खोटी केस करायला गेली, पोलिसाला समजा व्हिडिओ दाखवले असतील माझे, पोलीस म्हणले असतील ह्या बाईचं काय चुकलेलंच नाही तर मी तुझ्यावर का केस करू. मग लगेचच ही काय म्हणणार की पोलीस पण त्या जरांगे पाटलांना मिळलेत. ही वानखेडेबाईचा स्वभाव आहे. आज स्पष्ट मी नाव घेऊनच बोलायलेली, कारण तिने स्पष्ट जरांगे पाटलांचं नाव घेऊन बोलतेय, त्यामुळे हिने केस केली काय आणि काय केलं काय माझ्यावर मला फरक नाही पडत. तर आज मी स्पष्ट नाव घेऊन बोलते. तर तुम्ही पण या, वर्जून या. जसं की जरांगे पाटील ओरडून काय सांगत होते की मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून मी उपोषणाला बसणार आहे, सगळा समाज झाडून पाकून या. ह्या वानखेडेबाईच्या नाकाला घुंगरं बांधले, अशी सनसन असा म्हणला, या म्हणला येऊ नका कुणी, कामधंदे सोडू नका, तुम्हाला फसवत आहे. आणखीन एकही पुरावा कुठलाच नाही बरं का की जरांगे पाटलांनी समाजाला फसवले. जरांगे पाटलांवर SIT लागवाय, SIT सुद्धा जरांगे पाटलांनी कुठं काय फसवलंय असे पुरावे नाहीत आणखीन सापडलेले. 1-1.5 वर्षांमध्ये कुठंही पुरावे सापडलेले नाहीत.
पण फक्त ही वानखेडेबाई एकटीच म्हणते की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग ही वानखेडेबाई जरांगे पाटलांवर अशा वाईट प्रकारे घाणेरड्या शब्दात त्यांना बोलत होती. म्हणून मी वानखेडेबाईवर एक व्हिडिओ टाकला आणि व्हिडिओ टाकल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये माझं स्पष्ट बोलणं होतं की बाई, तुझे वैचारिक विचार आहेत अवश्य मांड, जरांगे पाटील कसे चुकीचे आहेत अवश्य सांग, फक्त तू भाषा तुझी शिवीगाळ करणं, घाणेरड्या भाषेत बोलती ते बोलू नको. हा व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओमध्ये ह्याच्या आधी एकदा वानखेडेबाईनं काय सांगितलं होतं की वानखेडेबाईला एक जणाने विचारलं, तिने व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी तुमचे व्हिडिओ डाउनलोड करून माझ्या अकाउंटला टाकू का, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, मला तुमचे व्हिडिओ आवडतात, असं कुणीतरी विचारलं, आम्ही टीव्हीला लावून बघतोय असं कुणीतरी विचारलं. त्यावेळेला वानखेडेबाईनं त्या व्यक्तीला काय सांगितलं होतं की बाबा ते अकाउंटवर माझा आता अधिकार नाही, म्हणजे माझ्या अकाउंटवर माझा अधिकार नाही, ते अकाउंट मी एका कंपनीला गेलेलं आहे, जे वानखेडेबाईचं अकाउंट आहे ते एका कंपनीला दिले गेलेलं आहे आणि तू जर व्हिडिओ डाउनलोड करून टाकला तर तो कंपनीचा मॅनेजर तुझ्या व्हिडिओला स्ट्राईक टाकेल. बरं, मग मी ही व्हिडिओ तिचा बघितल्यानंतर मी मग त्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला की वानखेडेबाईच्या अकाउंटचा धनी कोण, उल्लेख केला. कारण आपल्याकडून एखादं अकाउंट जर एखाद्या कंपनीने विकत घेतलं तर ती कंपनी काय करणार, त्या कंपनीचे जे प्रोजेक्ट असतात त्या प्रोजेक्टची माहिती त्याच्यावर टाकणार, त्या कंपनीचे ॲड टाकणार, सगळं म्हणजे त्या कंपनीविषयी माहिती टाकणार. पण अशी कंपनी आहे कोणती जी कंपनी वानखेडेबाईला जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लावती. मी हा उल्लेख त्या व्हिडिओमध्ये केला. तर त्या व्हिडिओच्या खाली मला एक जणानं कमेंट केला की बाई आता तुम्ही स्वतःला वाचवा. मग मी काय केलं, दुसरा व्हिडिओ टाकला. त्या व्हिडिओमध्ये वानखेडेबाईच्या अकाउंटचा धनी कोण आणि ज्या व्यक्तीनं मला कमेंट केली की ह्या वानखेडेबाईच्या विरोधात बोललेस त्या व्यक्तीनं मला कमेंट केली, त्या कमेंटचा स्क्रीनशॉट, त्या व्यक्तीच्या यूट्यूब अकाउंटला जो DP होता त्या DPचा स्क्रीनशॉट घेतला आणि त्या व्यक्तीचा इकडं तो DPचा फोटो, त्याच्या खाली त्या व्यक्तीनं केलेली कमेंट आणि त्याच्या खाली मी स्वतः लिहिलं की बाबा मला कोण मारणार आणि इकडल्या साईडला मी माझा फोटो ठेवला. त्याच्यात वानखेडेबाईचा ना फोटो होता ना तिचा उल्लेख नव्हता, फक्त एवढंच होतं थंबनेल ठेवलं होतं आणि त्या थंबनेलमध्ये असं होतं की संगीता वानखेडेच्या अकाउंटचा धनी कोण, कारण तिनं स्वतः सांगितलं होतं की मी एका कंपनीला दिलं. मग ती कंपनी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला का लावते जर कंपनीनं, मग हा शंका मला होती. मी तो व्हिडिओ बनवला, टाकला आणि त्याचं असं थंबनेल टाकलं होतं की ज्या व्यक्तीनं मला वानखेडेबाईची साईड घेऊन कमेंट केली की आता बाई तू आता तुझा जीव वाचव, तर मी त्या व्यक्तीची कमेंटचा स्क्रीनशॉट काढला, त्या व्यक्तीचा जो DP होता यूट्यूबला त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि तो माझ्या थंबनेलला ठेवला आणि इकडल्या साईडला माझा फोटो ठेवला थंबनेलला आणि खाली मला कोण मारणार आणि संगीता वानखेडेच्या अकाउंटचा धनी कोण असा ठेवला. पण ही बाई एवढी म्हणजे कमी डोक्याची आहे, हिला कुणीतरी लिंक पाठवली, हिनं थंबनेल नीट वाचलंच नाही, फक्त हिला काय वाटलं मी हिच्या अकाउंटचा धनी कोण म्हणले आणि हिनं काय सांगितलं समाजाला की ह्या बाईनं कुणीतरी माझा नवरा म्हणून माणूस उभा केलाय आणि त्याचा फोटो टाकलाय. ना तिथं हिच्या नवऱ्याचा उल्लेख आहे ना तिथं हिचा फोटो आहे, काहीही नाही. ज्या व्यक्तीनं मला कमेंट केली त्या व्यक्तीचा फोटो, त्याच्या खाली त्यानं केलेली कमेंट आणि त्याच्या खाली मी लिहून टाकलं होतं की बाबा मला कोण मारणार आणि एकीकडल्या साईडला माझा फोटो. आता मला सांगा मग, आणि व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर, आता पण व्हिडिओ माझ्या अकाउंटला आहे, व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर आतमध्ये क्लिअर उल्लेख होता. ह्या वानखेडेबाई सारखं नाही की थंबनेल एक असतंय आणि मध्ये बोलणं तिसरंच असतंय, असं बिलकुल नव्हतं. क्लिअर उल्लेख की हा व्यक्ती मला असा बोलला, उल्लेख आहे आणि हिच्या अकाउंटचा मालक कोण आहे हा उल्लेख आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये एकही शब्द नाही की वानखेडेबाईचा हा नवरा आहे, असा एकही शब्द नाही. तरी पण हिनं स्वतःला समाजसेविका म्हणते. समाजसेविकेचे विचार कसे पाहिजे, समाजसेविका शांत स्वभावाची पाहिजे, एकीकडलीच बाजू बघून भुंकणारी नाही पाहिजे. तिच्याकडे एखादी केस आली तर त्या समाजसेविकेनं दोन्हीकडली बाजू बघणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडं कोणतरी सांगायला आलं म्हणून तोच योग्य आहे, हे कितीपत योग्य आहे की तोच योग्य आहे असं ठरवणं कितीपत योग्य आहे. एखाद्या व्यक्ती तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन नाही आला आणि एखाद्या व्यक्ती खोटा असून बी कंप्लेंट घेऊन आला तर तो कंप्लेंट घेऊन आला म्हणून तोच खरा का? जो व्यक्ती आला नाही तोही खरा असू शकतो ना. पण ही बघण्याची प्रवृत्ती वानखेडेबाईच्यात अजिबातच नाही, वानखेडेबाईच्यात अजिबात नाही. तर मग ठीक आहे. आणि मग मी ही व्हिडिओ टाकल्यानंतर वानखेडेबाईची अशी लाल झाली, बाप रे, असल्या अपशब्दात तिनं माझ्यावर व्हिडिओ बनवला, असे वार केले शब्दाचे. मी तर तिला कुठंही घाणेरडी शिवी दिली नव्हती, कुठंही घाण बोलले नव्हते.
पण तिची भाषा काय होती माहिती आहे माझ्या बाबतीत? कुठल्या तरी किन्नरकडं रेडे आहेत, ती रेडे आणून मी हिला लावणार. ही वानखेडेबाईची एका स्त्रीसाठी, हिनं स्त्रीसाठी आज लढायला तयार झाली, स्त्रीसाठी आंदोलन करायले म्हणते ना मी. ही बाकीच्या बायकांसाठी नाही, फक्त हिला तिथं जमाव करायचा आहे. पण हिनं स्वतःसाठी आंदोलन करायले का तर हिची एडिटिंग वगैरे झाली आणि हिची पोलिसांनी केस घेतली नाही असं हिचं म्हणणं आहे, म्हणून हिचं आंदोलन आहे, बाकीचं बिलकुल नाही. पण ठीक आहे, काही हरकत नाही, महिला जाणार असतील तर काहीच हरकत नाही. पण महिलांनो फसू नका, कारण ही स्वतःच महिलांवर अन्याय करते. फसू नका, तुमचा वेळ वाया घालवू नका. हिनं न्याय देणाऱ्यातली पैकी नाही. न्याय देणारी व्यक्ती ही स्वतः दुसऱ्यावर अन्याय करत नसते. तुम्हाला एक उदाहरण सांगते. आधी स्वतः नीट असणं गरजेचं आहे, तेव्हा आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो. तर एक उदाहरण सांगते. एक लहान मुलगा होता, तो मुलगा खूप माती खायचा. मग त्या मुलाच्या आईनं त्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेली. मग डॉक्टरकडे नेल्यानंतर डॉक्टरने त्या मुलाला तपासलं आणि त्याच्या आईला सांगितलं की आठवड्यानं या म्हणला तुम्ही, आठवड्यानं मी औषध देतो. ती बाई आठवड्यानं घरी घेऊन गेली. परत आठवड्यानं डॉक्टरकडे आली. आठवड्यानं आल्यानंतर परत डॉक्टर म्हणला की तुम्ही आठवड्यानं या म्हणला, आठवड्यानं परत एकदा मी ह्याला चेक करतो ना औषधं देतो. मग ती बाई परत गेली आणि परत आठवड्यानं आली. परत आठवड्यानं आल्यानंतर डॉक्टरांनी त्या मुलाला फक्त एवढंच सांगितलं, नाही इंजेक्शन दिलं नाही, काय नाही, की बाळा माती खाणं ही चांगलं नाही, माती नकोच खात जाऊ. तुला जर माती खायची आठवण झाली तर गुळ खात जा एक वेळा, पण माती नको खाऊ. आता त्या बाईला आश्चर्य वाटलं. त्या बाईनं सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं तर पहिल्या आठवड्यात जेव्हा मी आलते तेव्हा पण तुम्ही हे सांगू शकत होते, 2 आठवडे वेळ का लावली? त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की मला पण माती खायची लहानपणापासून सवय होती, मी पण कधी मधी माती खात होतो. मग मी त्या मुलाला कुठल्या तोंडानं सांगू की तू माती नको खाऊ? त्यामुळं ह्या 2 आठवड्यात पहिलं मी माझी सवय मोडली, मी माती खाणं बंद केलं आणि मग तुमच्या मुलाला माती खाऊ नको म्हणून सांगितलं. आता माझं तात्पर्य काय, तर आधी स्वतःच सुधारणा करा, तेव्हा समाज सुधरवायला बघा. अरे फुल तुम्हीच बिघडलेले, तुम्ही काय समाज सुधरवणार? हां, तर आता मी पुढचं सांगते. पुढचं राहिलं सांगायचं, भटकत भटकत बोलत तिसरीकडेच गेले, जाऊ देत. तर पुढचं सांगते. मग ह्या वानखेडेबाईनं असा व्हिडिओ टाकला की मी हिला रेडे लावणार. तो पण व्हिडिओ मी सेव्ह केला, म्हणजे डाउनलोडच केलाय, कारण सेव्ह केल्यावर डिलीट केला की तो व्हिडिओ राहत नाही, म्हणून मी पहिलंच डाउनलोड करून ठेवलेत व्हिडिओ. आणि मग हिनं काय सांगितलं माहितीये का, की कुठं हिला रेड्या लावणार, हिचा आजा कोण पंजा कोण काहीच माहित नाही, हिच्या आईला किती नवरी आहेत काहीच माहित नाही, हिला किती नवरी आहेत, हिला नवरा आहे का नाही का नसल्या नाही ऐकायच्या. जर आपल्या घरात लहान लेकरं असतील ना, तर व्हिडिओ जर तो समोर आला, कुणाच्याही घरात लहान लेकरं असतील आणि त्या घाण शिव्याचा जर व्हिडिओ समोर आला तर त्या लेकराचे आईबाप अक्षरशः मोबाईल बंद करतील. ह्या प्रकारामध्ये ह्या वानखेडेबाईचे माझ्यासाठी शब्द होते. मग ते झालं, तिनं नको नको त्या घाणेरड्या शब्दात तो व्हिडिओ टाकला. तिनं जरांगेचं काय दाबायचंय ती दाब, तुझ्या घरी नेऊन ठेव. आणि ज्या प्रकारे मी हळू शांततेत बोलते ना, त्याच प्रकारे हिनं ऍक्टिंग करून काय दाखवायली. आणि तिनं सांगितलं की माझं तोंड एवढं मोठं आहे, त्याच्यात इतक्या चपात्या बसतील असं, आणि ही काय कुठं नोकरीला नाही, घरातच एप्रिल घालती, म्हणजे पांढरा कोट घालती, कोटवाली बाई. कुठून आली ना असं तसं, जरांगेची अशी आहे तशी आहे. नको त्या शब्दात जसं ही थंबनेल ठेवती ना, जरांगेनं ठेवलेल्या बाया किंवा लॉजला काम करणाऱ्या नालायक बाया, हिचे जी थंबनेल असतात ना, अगदी त्याच प्रकारे तिनं मला वाच्य केलं. कशासाठी? तर मी वैचारिक बोलले होते, तिला एकही शब्द घाण बोलले नव्हते. मग तो विषय झाला, तो व्हिडिओ पहिला झाला. पहिला व्हिडिओ लय घाण बोलली तिनं. पहिला व्हिडिओ झाल्यानंतर मग मी त्याच्यावर दुसरा व्हिडिओ टाकला, ज्या प्रकारे तिनं मला बोलली, ज्या प्रकारे. आणि मी अकाउंटचे व्हिडिओ डिलीट नाहीत केले. अश्विन नालायक बाई आहे ना, पटकन तिनं अकाउंटचे व्हिडिओ डिलीट केलाय तिचा. आणि कोणता केलाय मी सांगते तुम्हाला. मग तिनं दुसरा व्हिडिओ टाकला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिनं सांगितली कुठं कामाला जात नाही, हिच्यासाठी एक पांढरा कोट घालती, मी हिच्या गल्लीत मध्ये गेले. आधी काय म्हणली, मी पोलीस स्टेशनला जाऊन हिच्यावर केस केली, पोलीस तपास करत आहे. आता तपास करायला काय मी चोर डाकू किंवा काय खंडणीखोर नाही की मी समाजाच्या खंडण्या वसूल करून लपून बसले, बिलकुलच नाही. मी एक साधारण महिला आहे. जरांगे पाटलांच्या मला विचार पडतात म्हणून मी त्यांची साईड घेऊन बोलले का, तरी जरांगे पाटलांवर घाण बोलत होती. बरं, हिनं दुसरा व्हिडिओ टाकला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये हिनं काय बोलली माहिती आहे तुम्हाला? दुसऱ्या व्हिडिओमध्ये हिनं सरळ सांगितलं, मी हिच्या गल्लीमध्ये गेले, गल्लीतल्या बायकांनी मला असं सांगितलं की ही बाई चोर पण आहे, म्हणजे मी, म्हणजे तिनं माझ्यावर चोरीचे आरोप लावलेत. मग हे आरोप आणखीन तिनं धुतलेले नाहीत माझ्यावरचे.
ते आरोप आणखीन धुतलेले नाहीत. मग तिनं काय सांगितलं की ही बाई चोऱ्या करती, असं गल्लीतल्या बायकांनी सांगितलं. शेजारीच्या घरामध्ये बी भांडणं लावून देती, उगाच तोंड घालती, आणि जेवायला सुद्धा कुठं गेली तर तिथलं सुद्धा खरकट सुद्धा आणते, एवढी घाणेरडी बाई हिनं ती सांगितलं. त्याच्यावर मी पुन्हा दुसरा व्हिडिओ टाकला. मी माझ्या ऑफिसचा व्हिडिओ, मी कुठं कुठं काम करते ते दाखवलं. पुन्हा हिनं दुसरा व्हिडिओ टाकला. त्याच्यामध्ये काय सांगितलं माहिती आहे का, त्या ऑफिसच्या बायकांना बळणच जाऊ द्यावं, सिंगल मदर आहे, काय बोलू नका. आता मला नवरा आहे, सासू आहेत, सासरे आहेत, दीर आहेत, लेकरं आहेत, सगळंच आहे. आता ही स्वतः सिंगल मदर आहे, ही कसं तरी पोट भरतीये. आता तुम्ही बघितलं जरांगे पाटलांच्या आधी पडलेले असे भिंतीचे पोपडे सुद्धा निघालेले व्हिडिओ आहेत माझ्याकडं. आता हिनं कुठं आली होती, कुठं म्हणजे जरांगे पाटील नाहीत समाजाला लुटायलेले, हिनं गोड बोलून लुटायलेली आहे, हे तर सिद्ध आहेच. बरं, मग तिनं काय सांगितलं की असं असं, आणि मी फक्त व्ह्यूजसाठी करते, माझं नाव घेतलं की हिला लई व्ह्यूज जातात आणि माझं नाव नाही घेत. जसं की जरांगे पाटलांचं नाव घेतलं की हिला, म्हणजे हिनं सगळं स्वतःचं वर्णन हिच्या व्हिडिओत करत होती, फक्त माझं नाव जोडत होती. बरं, ते झालं. मग तिथं सांगितलं, मग मी ऑफिसचं ते सगळं दाखवलं. आता हिला माहीतच नव्हतं की मी कुठल्या ऑफिसला आहे, काय हे अंदाजेच बोलली. मग पुन्हा मी त्या ऑफिसचं ती दाखवल्यावर हिचा तिसरा व्हिडिओ आला. मी सिंगल मदर आहे म्हणजेच माझ्या सासू सासऱ्यांचा ती व्हिडिओ टाकला. मग हिचा तिसरा व्हिडिओ आला, आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये पण शब्द तर तिचे घाणेरडे होतेच, प्रत्येक व्हिडिओमध्ये तिनं मला घाण बोलत होती. मग तिसरा व्हिडिओ टाकला. तिसऱ्या व्हिडिओमध्ये हिनं स्पष्ट सांगितलं हिला कोणत्या तरी व्यक्तीचा फोन आला. तो व्हिडिओ मी डाउनलोड करून ठेवलाय, पत्रकारांना मी समोर समोर कॅमेऱ्यात दाखवायला सांगणार आहे. हिनं काय बोलली, हिनं लेडीजच्या इज्जतीसाठी बसणार आहे ना, तिथं मी बघणारच आहे. आता लेडीजची इज्जत वाचवण्यासाठी बसणार म्हणते ना, तर ते पत्रकारच हिला प्रश्न विचारतील की तू एका लेडीजवर मग असे आरोप खोटे का केलेलीस, आणि ती खोटे आहेत हे सिद्ध आता करून का नाही दाखवत. मग हिनं काय सांगितलं की कुणाचा तरी हिला कुठल्या तरी एका व्यक्तीचा फोन आला, आणि त्या व्यक्तीनं हिला फोनवर सगळं सांगितलं की ही बाई कुठल्या तरी हॉस्पिटलला होती, तिला 2 ठिकाणाहून कामावून काढलं का तर 2-3 लपडे होते. आता तुम्हाला माहिती आहे, जर एखादी संसारिक बाई आहे, तिला नवरा आहे, तुम्ही त्या बाईला जर म्हणताय की ह्या बाईचे बाहेर लपडे होते म्हणून तिला कामावरून काढली, योगायोगानं मला 16 वर्ष झालं मी एकाच ठिकाणी काम करते आणि तिथून मला कामावरून काढलं नाही, कारण तिथं मला खूप इज्जत आहे. माझ्या एका इशाऱ्यावर तिथले लोक कामं करतात, खूप इज्जत आहे. ही माझ्या घरचेली, सगळेली, शेजारेली, पाजारेली, पाहुणेली माहिती आहे, म्हणून एकटी बरं आहे की त्या बाईने हिचं खालीवरी थुकले की काय बाई नालाय काय म्हणले, काही बोलती. माहीत असणारे लोक खालीवरीपर्यंत थुंकले, खालीवरी हिचं पांढरं केलं थुकून थुकून. मग ह्या बाईनं सरळ तसं सांगितलं की म्हणून हिला कामावून काढली. आणि तिनं हे पण सांगितलं, त्या व्हिडिओ आहे माझ्याकडे, त्याच्यात क्लिअर सांगितलं की हिला कामावून काढलेला जो व्यक्ती आहे फोन करणारा, तो व्यक्ती असं म्हणला की माझं, आणि त्या व्यक्तीचं हिनं रेकॉर्डिंग केलेलं आहे ही पण सांगितलं, पण तो व्यक्ती म्हणला की रेकॉर्डिंग वाजवू नका, म्हणून मी नाही वाजवत, हे हिनं स्पष्ट सांगितलं. ते रेकॉर्डिंग हिनं आतापर्यंत वाजवलेलं नाही. आणि हिनं सोशल मीडियावर त्या व्यक्तीचा नंबर, आता ही खोटे नंबर पण देऊ शकते, तिनं त्या व्यक्तीचा नंबर दिला नाही, ठीक आहे. आता मग हिनं पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओत जेव्हा मी हे सगळं सिद्ध केलं, आणि मी सरळ तेव्हा पण म्हणलेले आहे पोलीस स्टेशनला मी विचारणारच आहे तो व्यक्ती कोण आहे मला पाहिजे, कारण तू स्वतःला समाजसेवा म्हणती ना, सेवक म्हणती ना, बावळट बाई स्वतःला समाजसेवक म्हणती, तू समाजसेवक म्हणून तुझा नंबर स्पष्टपणे दिलेला आहेस, तुझा नंबर तुला कुणीही मुद्दाम फोन करून सांगल की बाबा अशी बाई फालतू आहे, त्या बाईने 17 जणांसंगत गेली म्हणून तू लगेच त्या बाईच्या चारित्र्यावर डाग उडवणार, तू लगेच सोशल मीडियावर बोलणार का, काय खरं आहे काय खोटं आहे बघायच्या आधी. तुला एखाद्या व्यक्तीनं सांगितल्यानंतर तू गुपित चौकशी केलीस का, की बाबा ही त्या व्यक्तीला तू विचारलंस का कुठल्या, ठीक आहे दादा मी तुझं नाव कुठंच नाही घेत बाबा, पण ती कुठल्या हॉस्पिटलला होती, मला त्या हॉस्पिटलचं नाव दे, मी स्वतः तिथं जाऊन चौकशी करते की बाबा खरंच ही बाई इथं होती का, कारण आपण सोशल मीडियावर बोलणार आहे कोणत्या तरी बाईविषयी, मग तिची पहिलं पूर्ण चौकशी करणं गरजेचं आहे. तर दादा मी तुझा नंबर अजिबात कुठं बाहेर देत नाही, तुझं रेकॉर्डिंग देत नाही, फक्त तू मला त्या ज्या हॉस्पिटलमध्ये जिथली तुला माहिती आहे ना की कुठल्या हॉस्पिटलमधून त्या लेडीजला काढलंय, तर त्या हॉस्पिटलचं नाव आणि ॲड्रेस सांग, पुढचं मी बघते काय. ह्या नालायक बाईची गरज होती का नाही चौकशी करायची, पण असं नाही, हिला कुणाचाही फोन आला नव्हता, काही नाही. ह्या बाईनं फक्त तिला काय वाटलं की हिनं माझ्या चारित्र्यावर डाग उडवले की मी व्हिडिओ करायचं बंद करेल आणि गप्प बसेल, ह्या बाईचा हा प्लॅनिंग होता स्पष्ट. आणि हिनं बायकांसाठी चालले म्हणते मी आंदोलन करायला. ही बाईचे एवढे नालायक लक्षण आहेत बघा, एका बाईच्या चारित्र्यावर डाग लावले. हिला कुणीतरी फोन करून सांगितलं, म्हणती की
असं असं त्या बाईला अशा अशा हॉस्पिटलमधून काढलं म्हणून हिला सांगितलंय 2 ठिकाणाहून. मग ज्या व्यक्तीनं सांगत होता त्या व्यक्तीला नंतर नाही विचारू देत, पण त्याच वेळेस हिनं स्वतःला समाजसेवक म्हणती, मी लय न्याय करते म्हणती, मी लय महिलांना न्याय मिळवून दिला म्हणती. तू असाच न्याय मिळवून दिलास का ग? ऐ नासके, हाच न्याय मिळवून दिलास का? तू म्हणतीस ना मी न्याय मिळवून दिला, मग तू त्याच वेळेला त्या व्यक्तीला का नाही विचारलं की दादा तू सांगतो मला ठीक आहे, असेलही कदाचित ती तशी, पण ती कुठल्या हॉस्पिटलला होती, मला त्या हॉस्पिटलचा ॲड्रेस दे, मी जाऊन तिथं चौकशी करते की खरंच ही लेडीज, कारण आपल्याला तिचं सोशल मीडियावर मांडायचं आहे ना तिचं अशी अशी आहे म्हणून. मग त्याच्या आधी चौकशी करणं गरजेचं होतं का नाही की ती कुठल्या हॉस्पिटलला आहे, मला त्या हॉस्पिटलचा ॲड्रेस दे, मी तिथं जाऊन विचारते. पण तू असं काही केलं नाहीस, कारण तुला कुणाचा फोन नव्हता आला, हा तुझा नाटक होता. आणि हिनं परत पुन्हा व्हिडिओ टाकला आणि पुन्हाच्या व्हिडिओमध्ये काही दिवसांनी मी त्याचा नंबर खूप शोधते पण सापडत नाही, कारण मला व्हॉट्सअपला कॉल आलता म्हणते. अगं मूर्ख बाई, व्हॉट्सअपचं कॉल रेकॉर्ड होत नाही. ए बावळट, आधी शिकून घे, जरा ज्ञान येऊ दे डोक्यामध्ये. व्हॉट्सअपचं कॉल रेकॉर्ड होत नाही आणि तो माझ्याकडे व्हिडिओ आहे. सरळ सरळ तू सांगितलंस की त्या व्यक्तीचं कॉल रेकॉर्ड आहे तुझ्याकडं, म्हणजे तुझा किती छपरीपणा चालू आहे, किती खोटं बोलायला चालू आहे. आणि बाकीचं तू चोरीचे माझ्यावर आरोप लावली, स्वतः खंडणीखोर, आणि तू माझ्यावर चोरीचे आरोप करतीस. सगळ्या पेपरवर झालतं तुझं, पेपर आऊट झालतं, आणि तू माझ्यावर चोरीचे आरोप करतीस. अगं लाज बाळग जरा. तुला काय वाटलं मी एवढे मध्ये सगळं गप्प बसन की बाईची इज्जत म्हणजे एक काचाचं भांडं असतं बाई, आणि मी संसारिक बाई आहे, तुझ्यासारखी रिकाम टिकडी बाई नाही सोडून देऊन फिरायलेली. आणि तू माझा अख्खा संसार मोडायला बसली होतीच का? तर मी जरांगे पाटलांची साईड घेऊन वैचारिक विचार मांडले म्हणून एकही शब्द मी तुला घाण बोलले नव्हते, आणि तरी पण तू अशा प्रकारे माझी इज्जत घालवायला बघितलीस, म्हणून मी तुला पुरावे मागितलेत. आणि मी हाच प्रश्न फक्त तिथं मांडणार आहे, बाकीचं जाऊ दे. तू चोरीचे वगैरे आरोप केलेस, तू माझ्या गल्लीतमध्ये, मी ती पण बोलू शकते की हिनं माझ्यावर चोरीचे आरोप केलेले आहेत. आणि त्या चोरीच्या आरोपाचं एक उदाहरण सांगते तुम्हाला. एकदा असंच एका व्यक्तीचं त्यांच्या सोसायटीमध्ये वाद झाली, बरं का, सोसायटीमध्ये वाद झाली. मग वाद झाले, ह्या व्यक्तीला त्या म्हाताऱ्यावर, म्हातारं थोडं होतं खडूस, पण त्या म्हाताऱ्यावर आरोप करायचे होते काही ना काही. मग योगायोगानं त्यांच्या ह्याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये चोरी झाली की ह्या व्यक्तीनं म्हाताऱ्याचा बदला घेण्यासाठी सरळ सांगितलं, ते म्हातारं तिथून येताना जाताना बघितलंय आणि त्या म्हाताऱ्यानं चोरी केली. पोलीस केस झाली, कितीतरी दिवस गेले, त्या म्हाताऱ्याला कस्टडीत टाकलं, आणि शेवटी मग तिथं गेल्यानंतर असं सिद्ध झालं की ती म्हातारीनं चोरी नाही केलेली. मग तिथं गेल्यानंतर ती जजनं दिलं म्हाताऱ्यासारखं निकाल लागला की नाहीच. मग त्यावेळेला ह्या व्यक्तीला विचारलं की बाबा तू म्हाताऱ्याचं नाव का घेतलंस? त्यानं सांगितलं की म्हातारा मला खूप त्रास देत होतं म्हणून मी असंच त्याचं नाव घेतलं. मग जज म्हणला ठीक आहे, म्हणला मी हा निकाल उद्या देतो म्हणला, पण आज तू एक काम कर म्हणला. कोण? ज्यानं आरोप केले त्याला म्हणला. त्या जजनं एक कागद घेतला, कागदाचे छोटे 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 तुकडे केले आणि त्या व्यक्तीला सांगितलं उद्या निकाल देतो म्हणलं मी जी काय आहे ती, फक्त हे तुकडे काय कर म्हणला, जाण सगळ्या चौकात फेकून ये, प्रत्येक चौकात फेकून ये. मग त्या व्यक्ती पण गेला, तसेच तुकडे सगळ्या चौकात फेकून आला. मग दुसऱ्या दिवशी निकालाचा टाईम आला. निकालाच्या आधी सगळी मंडळी बसलेली होती निकाल ऐकायला. निकालाच्या आधी जो व्यक्तीला तुकडे फेकायला लावले होते, ज्या व्यक्तीनं म्हाताऱ्यावर आरोप केला, त्या व्यक्तीला जजनं परत म्हणला आता एक काम कर म्हणला, तू काल जे मी तुला तुकडे दिले ते कागदाचे छोटे छोटे करून प्रत्येक चौकात फेकायला सांगितले होते, ते तुकडे सगळे एक ना एक तुकडा गोळा करून घेऊन ये. त्यावेळेला तो व्यक्ती म्हणला जज साहेब तुम्ही काय मजाक करताय का म्हणला माझा. अहो काल जे तुकडे टाकले होते मी चौकात ते तुकडे जिकडे तिकडे गेले असतील, काही तुकड्यावरून वाहनं गेले, खराब झाले, काही तुकडे उडून गेले, सगळीकडे पसरले असतील म्हणला ते तुकडे, ते कसं काय मी आता जमा करू शकतो. त्यावेळेला जजनं सांगितलं की बाबा एखादी चांगली गोष्ट एवढ्या लवकर पसरत नाही, पण हे तुकडे जसे पसरले ना चौकात, तसंच एखाद्यावर जर एखाद्याच्या चारित्र्यावर वाईट डाग लावले किंवा एखाद्यावर चुकीचे आरोप केले तर ते अगदी अशा प्रकारेच पसरतं. ते पुन्हा सावरता येत नाही, ते सापडत नाही एकदा का पसरलं की. तसे छपरीबाई तू सोशल मीडियावर पसरवलं होतंस माझ्या बाबतीत, सोशल मीडियावर, तरी पण मी शांत राहिले.
मी पण तुझं पसरवू शकत होते, असे बी तुला लोक घाण कमेंट करतातच, पण मी ते नाही केलं. का? एक स्त्रीत्व मी जागं ठेवते, एक स्त्रीत्व जागं ठेवते. तुझा कालचा तो व्हिडिओ बी मी सोडू शकत होते. जमाने ने हमको दिया क्या घंटा, जमाने से हमको लेना क्या घंटा, जे काही गाणं आहे ना, तू सोप्यावर बसून म्हणायलेलं, व्हायरल झालेत व्हिडिओ, पण मी नाही सोडलं ते. एका स्त्रीची इज्जत माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, पण तुला इज्जतच नाही, इज्जतच नाही, तुझ्याकडं इज्जत नाही. त्यामुळं तू स्त्रियांची इज्जत काढते आणि इकडून तर सांगायली की मी स्त्रीची इज्जत वाचवण्यासाठी आंदोलन करायले. चोराच्या उलट्या बोंबा झाले ही तर. पण काही हरकत नाही, कुठंतरी आनंद पण आहे की बाबा कर, आंदोलन कर, आम्हाला पण बघू दे. जरांगे पाटलांचा सुपडा साप, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला माणसं आले नाहीत म्हणून जरांगे पाटील बावचळलेवणी करायले. आता तू बावचळू नको, तुझ्या आंदोलनाला माणसं नाहीत जमा झालेवर. आणि मला तर वाटत नाही, चॅलेंज देऊन सांगते, चॅलेंज, तुझ्या मागं पब्लिक नाही, पब्लिकला माहिती आहे तू कमी डोक्याची बाई आहेस. एक 4 लोक येऊन कमेंट करतात म्हणजे ती तुला सपोर्ट करतात असं नाही ग बाई, असं नाही. तुला त्याच्यावर एक उदाहरण सांगते. एक व्यक्ती होता म्हणजे असाच मुलगा, आणि त्या मुलाला अचानक अटॅक आला. त्याचे 5000 फॉलोअर्स होते फेसबुकला, इंस्टाला कितीतरी लाखही होते, यूट्यूबला कितीतरी सबस्क्राईब होते. पण ज्या वेळेला त्या व्यक्तीला अटॅक आला, त्या व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी फक्त आणि फक्त त्या व्यक्तीचे आई बाप पळापळी करत होते, त्या व्यक्तीचा तो लहान मुलं पळापळी करत होते, त्याची बायको पळापळी करत होती. ज्या वेळेला त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं, त्यावेळेला डॉक्टरांचे पाय धरणारे आमच्या माणसाला वाचवा म्हणून ही फक्त त्याच्या घरचेच होते. म्हणून तुला सांगते की नाही, बघू ना, मी तर ती व्हिडिओ दाखवणारच आहे. बघू शेवटी आता तू स्वतः अन्याय करतीस तर तूच कसा न्याय देतीस हेच बघायचंय. नसेल तर त्या व्यक्तीचं रेकॉर्डिंग टाक आणि नंबर मीडियावर टाक.